परिचय आम्ही करून देतो स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषक मधील पहिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक जिंकणारे खेळाडू दयानंद पाटील तुम्ही बघू शकतात स्ट्रायकिंग एंडला जोगिंदर पहिला चेंडू घेऊन आले आणि लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे फ्लंपिंग झालेत पण चेंडू अडवलाय मी तरी म्हणेन अक्षरशः पडले पण चेंडूला सोडला नाही त्यांनी चांगली फिल्डिंग बघू शकतात दोन्ही संघाचा आणि स्वतःचा श्री गणेश ओपन करत असताना निर्जय ब च्या माध्यमातून फलंदाज दयानंद पाटील जोगिंदर माली तुम्ही पाहू शकता गुलंदाजीच्या मार्कवर पुढचा बॉल टर्न करायचा होता यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला गुंडे स्पॉटवर चेंडू पडला त्यानंतर उसळी मिळेल असं फलंदाजाला वाटलं टर्न करायचा प्रयत्न केला फलंदाजाने ऑन साइडच्या दिशेने पण चेंडूला उंची मिळाली चेंडू राहिला खाली आणि चांगले यष्टेश तुम्ही पाहायला मिळालं यष्ट्यांच्या मागे येतोय तो डॉट बॉल जोगिंदर पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडला त्यानंद लो फुटा चेंडू टर्न केलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव मिळेल दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न निश्चितच होईल कारण तिकडे थोडेसे फ्लंबिंग झालेत खराब क्षेत्र तिसरीची मांग केली आणि तिसरी देखील पूर्ण झाले आणि 3 ने धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावर 3 चेंडूंचा काही संपन्न झालाय धावफलकावर 5 तुम्ही पाहू शकता 5 षटकांची ही लढत आहे आणि मागच्या सामन्यात काय फलंदाजी केली मित्र म्हणे अभय यांनी सामनावीराचा पुरस्कार त्यांना मिळाला वैयक्तिक 33 धावांची इनिंग केली नॉट आउट राहिले संघाला विजय मिळवून दिला 50 धावांची गरज होती त्यामधील 33 धावांचा स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यांनी आणि चांगली बॅटिंग केली मी तरी म्हणे पहिल्या सामन्यात जेव्हा तुम्ही सामनावीर मिळतो तुम्हाला डाव्या यष्टीवर चेंडू चाललाय तिकडे काय झालंय निश्चित कळत नाहीये पण शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झालाय आमच्याकडे वल्टीनच डिसिजन सांगण्यासाठी आणि लेग पॅचच्या माध्यमातून बिल्टीन या 3 धावा गुड डिसिजन बाय पंच तुम्ही बघू शकता आमचे अंपायर्स ऑफिशियल अंपायर सचिनजी ठाकूर सर मॅन फ्रॉम पडलेगाव आणि त्याचप्रमाणे श्रीनाथजी पाटील सर मॅन फ्रॉम नागाव दोन्ही पंच बरेच वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव आणि पंच कोणाला नियमाचा असतं की ज्यांनी क्रिकेट खेळलाय त्यांनाच तुम्ही पंच ठेवू शकतात आणि सर्वात जास्त अनुभव येतो की मॅच बघण्याचा सर्वात जास्त आनंद मिळतो तो म्हणजे आमच्या पंचांनाच मिळतो कारण सर्वात जवळून ते मॅचचा आनंद घेतात मोठा फटका खेचायचा आहे वारंवार ऑन साइडच्या दिशेने फटके खेळतात मी तर म्हणतो अर्ली बॅट स्विंग झालाय आता लवकर बॅट फिरवली फलंदाजाने चेंडू पडायच्या आधी बॅट फिरली येतोय तो डॉट बॉल जोगिंदर चांगला कमबॅक करतात धावा स्थिर आहेत तुम्ही बघू शकतात 8 या आकड्यावर शेवटचा बॉल या षटकातील P1 चा तर नंदू दादा वेलकम आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येऊन खेळायचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट लॉंग चेस आहे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद दा टीम मातारडी सॉरी निळजेब सचिन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक तर नेक्स्ट मॅच असणार आहे ती पिसोली 40+ संघ विपक्ष अंतरली 40+ संघ तर दोन्ही संघ आले असेल तर रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेक्स मध्ये लगेच नाणेफेकीला या सचिन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतात हे तुम्ही बघितलं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक P2चा षटक आहे श्रीराम यांना एकच चेंडू खेळायला वेळेला मागच्या षटकामध्ये तर बघूया प्रथम स्ट्रायकिंग एंडला कट केलाय यावेळी गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगला बॅकअप तिकडे पाहायला मिळतोय एकच धाव मिळेल 1 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना तुम्ही बघू शकता 11 या आकड्यावर
श्रीराम यांनी त्या चेंडूचा सन्मान केला, मी तरी म्हणेन अक्षरशः. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल दयानंद यावेळी खोदून काढलाय चेंडू. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक तिकडे आहे, शॉट्स कव्हरला आणि डॅनी यांच्याकडून होते चुकी. फायदा मिळालाय फलंदाजाला, जीवनदान मिळतंय आणि धावसंख्या देखील एकने पुढे जात असताना 12 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मित्र सचिनची. श्रीराम यांना आज चेंडू समजला नाहीये, विचार करतात की एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झाला, चेंडू सोडून द्यायचा होता का मारायचा होता, असा विचार श्रीरामच्या बॅट मधून आला. टर्न केला यावेळी फॉलिंग स्वीपचा एक देखना फटका. चेंडू थांबणार नाही आणि धावा मिळतील त्या 4 बॅकवर्ड केरलेच्या माध्यमातून. पुढे जात असताना 16 या आकड्यावर. चेंडू चांगला होता, निश्चितच चेंडू जर सुटला असता तर कदाचित पायचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावा लागला. पण यावेळी श्रीरामच्या बॅट मधून एक चांगला फटका, फॉलिंग स्वीपचा अरुंद कार्पेट चेंडू केला, धावा देऊन गेला 4. एकदा कट करायचा प्रयत्न. आणि या स्पर्धेमध्ये मी बघतोय ना, प्रत्येक बॅटर्स येतोय तो स्क्वेअर कट मारायच्या प्रयत्नामध्ये आहे, पण यावेळी खेळपट्टी मी तरी म्हणेन थोडीशी फास्ट आहे, त्यामुळे स्क्वेअर कट खेळण्यामध्ये प्रत्येक फलंदाजाला थोडीशी कठीणाई होते, थोडस कठीण जाते. टॉस केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला डीप मध्ये प्रवीण पाटील, वन ऑफ द लेजेंड क्रिकेटर. भोपर गावासाठी बरेच वर्ष त्यांनी क्रिकेट खेळला, रेग्युलर फॉर्मॅट मधून देखील चांगली कामगिरी. आणि T20 चषकचे मित्र म्हणून खऱ्या अर्थाने प्रमुख आयोजक. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या धावफलकावर लागते ती बिनबाद 18. बिनबाद 18 धावसंख्या धावफलकावर पाहू शकता. 9च्या सरासरीने धावफलकावर या धावा लागलेल्या आहेत. मगाशी देखील 10च्या सरासरीने धावा कंप्लीट करायच्या होत्या, माथाडी संघाने त्या धावा कंप्लीट केल्यात. 40+ साठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही बघू शकता आज 13/2/2026 रोजी एक दिवसीय सामने आणि त्या सामन्यामधील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 20,000 रुपये कॅश प्राइज, त्याचप्रमाणे आकर्षक चषक. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल ते 10,000, त्याचप्रमाणे एक आकर्षक ट्रॉफी आणि प्रवेश फी असेल ती 6,000. 8 संघ आज आपलं नशीब आजमावणार आहेत. तुम्ही बघितलं की आगासन आणि मातारडी संघ पहिला सामना विजय झाले आणि चालू असलेला सामना भोपर विपक्ष निर्जय ब या 2 संघाच्या दरम्यान 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. जोगिंदर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्ही पाहू शकतात. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलेत, कारण त्यांना माहिती आहे विकेट्स घ्यावी लागेल, ब्रेक थ्रू द्यावा लागेल. अजूनपर्यंत एकही बॅटर्स आउट झालेला नाही, तर बघूया ब्रेक थ्रू देतात का जोगिंदर. त्याच्याकडे सुद्धा प्रचंड अनुभव, एक्सपिरियन्स आहे, स्ट्रायकिंग गोलंदाज आहेत. खराब बॉल टाकला यावेळी. दिशाहीन चेंडू, फक्त दिशाहीन चेंडूला दिशा दिली आणि धावा मिळाल्या त्या 4. अजून एक टर्न केलाय चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या जातोय, बॅकअप आहेत तिथे, चांगली फिल्डिंग आणि फेकी सुद्धा खूप चांगली. मी तरी म्हणेन या वयात अशी फेकी बघण्यासारखी असते. 40+ वय, पण त्यानंतर ऑन द स्टंप फेकी तुम्ही बघितली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने.
विनाथ तुम्ही बघू शकतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने यावेळी बॉटम एज फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका घेतला होता जोगिंदर चेंडूच्या खाली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू सुटला पण त्यानंतर चेंडूला गॅदर केलंय आणि पकडलाय सुरेख झेल फॉलो थ्रोच्या माध्यमातून गोलंदाज जोगिंदरने आणि धक्का क्रमांक लागला पहिला टीम दिलचे बस संघाला. धावा आलेल्या 10 त्यानंतर सचिन पाटीलने चांगलं षटक हाताळलं धावा खर्च केल्या त्या 8 दोन्ही गोलंदाजांच्या धावा व्यवस्थित होत्या पण जोगिंदर हा जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्याच्यावर पुन्हा एकदा भरोसा ठेवला कर्णधार डॅनी यांनी आणि त्याचा विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी केली ब्रेक थ्रू मिळवून दिला ज्या विकेटच्या शोधात होते टीम भोपर आणि तो पहिला विकेट मिळाला भोपर संघाला. आता कर्णधार तुम्ही पाहू शकतात अभिजित स्ट्रायकिंग एंडला डावकरी आताचे फलंदाज दिग्गज संघाकडून शॉर्ट पिच चेंडू हुक करायचा होता पाठीमागे मारायचा होता पण बराच बाहेर आहे पण आमच्याकडे वळतात ते निश्चित स्वरूपाने व्हाईट बॉल व्हाईट धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही बघू शकता 24 या आकड्यावर चांगला चेंडू होता उसळी घेतली होती टेक ऑफ केला होता पण दिशा थोडीशी भरकटली मिळाला तो व्हाईट बॉल धावसंख्या 24. चेंज ऑफ पेस यावेळी केला नॅचरल ऑफ ब्रेक केला बॅटची लिडिंग एज घेतले चांगलं यष्टीरक्षण तुम्ही पाहिलं मगापासून खूप चांगले चेंडू यष्ट्याच्या मागे त्यांनी गॅदर केलेत आणि आता असं वाटलं होतं की मोठा फटका येईल पण चेंज ऑफ पेस केला नॅचरल ऑफ ब्रेक ज्या ऑफ ब्रेक गोलंदाजासाठी ओळखले जातात गोलंदाज जोगिंदर लेफ्ट गोलंदाजासाठी नेहमीच चांगली गोलंदाजी करत आलेत. अजून एक चांगला चेंडू यावेळी आतमध्ये आणला थोडासा वेग दिला टर्न करायचा होता पण लेग बायच्या माध्यमातून ही धाव मिळेल एकने धावसंख्या पुढे जात असताना 25 या आकड्यावर. शेवटचा बॉल या षटकातील चांगला कमबॅक करून दिला जोगिंदरने ज्या गोष्टीसाठी बोलवलं ते गोष्ट त्यांनी आतापर्यंत केली चांगली गोलंदाजी केली दिशा परफेक्ट आहे लाईन अँड लेंथ एकदम परफेक्ट आहे. शेवटचा बॉल दयानंद अजून एक आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे पंच निश्चितच आमच्या जवळ वळतील कारण ही लेग बायची धाव आहे आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 3 षटकाच्या समाप्तीच्या धावसंख्या धाव फलकावर 26 लॉस ऑफ 1 विकेट टीम निलजे प आणि ड्रिंक स्टॉली सुद्धा मैदानात जाऊ द्या पाण्याची मागणी केली तोपर्यंत ऐकतोय आम्ही एक चांगलं संगीत. जे तुम्ही बघितलं 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला 1 विकेट गमावले निर्जय संघाने जोगिंदर ज्या कामासाठी तो काम त्यांनी केलंय धाव फलकावर 1.26 8.33 सरासरी धावगती आता मेंटेन केली आहे. नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकतात उमेश पाटील ज्यांनी यष्ट्यांच्या मागे खूप चांगली कामगिरी केली पण आता कामगिरी करावी लागेल ते गोलंदाजी मध्ये संघाने तुमच्याकडे आता स्लॉग वरती जे षटक असतात 4थं षटक असतं 5वं षटक असतं
याच्यामध्ये तुम्हाला प्राचारण केलंय. स्ट्रायकिंग एंडला दयानंद पाटील थोडेसे चाचपडतात ते फलंदाजी करत असताना. प्रत्येक चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न करतात ते. ऑन साइड त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या झोन मध्ये बॅटिंग करत असताना दयानंद पाटील बिल्टी एक धाव, एकने धावसंख्या पुढे जात असताना 27 या आकड्यावर उमेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. वेलकम आहे दादा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीण पाटील तुम्ही पाहू शकता भोपर गावामध्ये सर्वप्रथम बाईक कोणी आणली असेल तर प्रवीण पाटील असतील. नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं चांगली फलंदाजी गोलंदाजी ऑलराऊंडर भूमिका राहिली होती प्रवीण पाटीलची आणि भोपर गावात पहिली बाईक घेऊन जाण्याचा मान मिळाला तो प्रवीण पाटील यांना. चांगला चेंडू यावेळी तुम्ही बघत असतात टर्न करतात. निलजेचे सर्वच फलंदाज आहे ना ऑन साइड वर जास्ती भरोसा ठेवतात ते, पण त्याच्या विरोधात गोलंदाजी तेवढी भोपाळची खूप चांगली होते. उमेश आणि चेंडू लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, पण त्यांच्या विरोधात डावखुराचा फलंदाज आहे तरी चांगली गोलंदाजी करत असताना अजून एक उसळी घेणारा चेंडू गुडले स्पॉट वरून चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि स्विंग अँड मिस येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मी तरी म्हणेन समोर डावखुराचा फलंदाज आहे पण त्याच्या विरोधात केलेली ही एक लाजवाब गोलंदाजी. अचूक टप्प्यावर सर्व चेंडू हाताळतात गोलंदाज उमेश. पुन्हा एकदा सज्ज अभिजित खोदून काढलाय यावेळी तुम्ही बघू शकता. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे स्वतः कर्णधार तुम्ही बघू शकता. आता जोगिंदर थ्रो केलाय का पुन्हा एकदा 13वा बॉल टाकलाय. मी तरी हेच म्हणेन 13वा चेंडू टाकला जोगिंदर यांनी, कारण बॉलिंग ऍक्शनने आज चेंडू फेकला. 12 चेंडू तर त्यांनी टाकले पण यावेळी थ्रो केला तर गोलंदाजी करत असताना 40+ आहे. आपल्या खांद्यामध्ये ताकद थोडीशी कमी होते जसं जसं वय आपलं वाढत जातं आणि त्यामुळे गोलंदाजी करत असतानाचा थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक धाव मिळाली, धावा झाले ते आता 30. अजून एक चांगला चेंडू कटर चेंडू स्विंग अँड मिस. मित्र पुन्हा एकदा म्हणे चेंडूला काय कट केलाय. चेंडूला पूर्णपणे आणि लेग ब्रेक हेच असतं नॅचरल लेग ब्रेक असतो लेफ्ट हँड गोलंदाजामध्ये. जेव्हा जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतात निसर्गाने दिलेली त्यांना देण आहे लेफ्ट हँडेड गोलंदाजाला. चांगला चेंडू टॅप केला, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता पण त्यानंतर वेग प्रचंड होता. चेंडूला टॅप करण्यासाठी भाग पडलं फलंदाजाला. एक चांगली गोलंदाजी तुम्ही बघितली उमेशची. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 5 आणि धावसंख्या झाली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद. प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. जोगिंदर माळी पहिले षटक टाकलं, 10 धावा खर्च केल्या, त्यामध्ये सफलता आली नाही. त्यानंतर सचिन पाटील गोलंदाजीला आले, त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली. 8 धावा दिल्या, एकही गडी बाद नाही झाला. त्यानंतर जोगिंदर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आले, ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी, धावा खर्च केल्या 8. नंतर उमेश पाटील आले, उमेश पाटीलने इकॉनॉमिकली गोलंदाजी केली, धावा खर्च केल्या 5, एकही गडी बाद नाही झाला आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर धावा 31, लॉस ऑफ 1 विकेट. त्यानंतर सुरुवातीपासून थोडासा स्ट्रगल करतात आज हरीश हायतकर आहे माहित नाही मला, कारण हरीश पण देखील सलामीला येतात. त्यानंतर विस्फोटक फलंदाज किशोर आहेत, ते नेहमी स्लॉग ओव्हरला येऊन मोठे मोठे फटके मारतात आणि डगआउट बॉक्स मध्ये ती देखील अपेक्षा असेल आता षटकार चौकाराची. प्रवीण पाटील वन ऑफ द लेजंड क्रिकेटर तुम्ही बघू शकता. पहिलाच ऑफ स्पिन टाकलाय, चेंडू फ्लंबिंग झालाय, क्षेत्ररक्षकाची कुठलीच चुकी नाहीये हे चित्र स्पष्ट झालंय आमच्या कॅमेऱ्यामध्ये, कारण क्षेत्ररक्षक पूर्णपणे चेंडूच्या खाली होते. ग्राउंड मध्ये असलेला छोटासा दगड त्याला लागला आणि चेंडू बाजूच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि मिल्टीन या नशिबाचा आणि एक संघर्षाचा चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लो टाकलेला चेंडू उचललाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, पायाने चेंडू अडवला. चेंडू कसाही अडवा, तुम्हाला धावा अडवायच्या आणि तसंच आपण क्रिकेटमध्ये म्हणतो डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे, फेकी खराब आहे.
जिथे 2 धावा होत्या तिथे धावा मिळतील, त्या 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल आणि धावा जातील धाव फलकावर. तुम्ही बघू शकता 38. चांगली फिल्डिंग तिथे. संघासाठी 2 धावा वाचवल्या पण ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक धाव खर्च झाली. संघर्ष करतात आहे दयानंद, संघर्ष करतात आहे कर्णधार अभिजित, संघर्ष करतात आहे मैदानामध्ये. काहीशी चर्चा चालू आहे की धावा कराव्या लागतील. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील असंच दोघांच्या मध्ये काहीतरी चालू आहे. पण डगआउट बॉक्स तर मी तरी एकच म्हणेन की किशोर सारख्या फलंदाजाला मागे ठेवलंय, अजून हरीशला मागे ठेवलंय. ही काय रणनीती आहे, थोडीशी वेगळी आहे. गेम प्लॅनिंग असते प्रत्येक टीमची. फुलटॉस चेंडू होता, ऑफसाईडच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे तिथे. जोगिंदर 2च धावा मिळतील. आणि जो बॅटर्स आहेत ना किशोर आणि हरेश, विस्फोटक फलंदाज आहे, आज ते बॅटिंगला का ना आले हा सुद्धा प्रश्न चिन्ह आहे मी तरी म्हणे. यावेळी टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आहे मी तर म्हणेन, या फिल्डिंगला 100 पैकी 100 नंबर आहे. एवढी चांगली फिल्डिंग. एक हाताने चेंडू अडवलाय, भले धावा वाचवल्या संघासाठी एक, पण काय फिल्डिंग आहे. पूर्णपणे उतार होता, स्वतःचा तोल सावरलाय. तिथे पडण्याची सुद्धा शक्यता होती पण स्वतःचा बॉडी बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीने केला. चेंडूला अडवलाय. 3 धावसंख्या पुढे जात असताना 43. आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत. टार्गेट सेट करणारे हे चेंडू असतील. दयानंद मोठ्या फटक्याच्या शोधात आहे, मोठा फटका आला पाहिजे बॅट मधून असाच प्रयत्न असेल. शफल होऊन खेळले आहेत यावेळी, भरपूर शफल झाले मी तरी म्हणे. पूर्णपणे 3 स्टंप आमचे दिसत होते. पंचांचा इशारा येतोय बाईकच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल आणि 1ने धावसंख्या पुढे असताना 44 डबल 4 तुम्ही बघू शकतात. दयानंदाने पूर्णपणे संघर्ष केला मी तरी म्हणे या सामन्यामध्ये. चांगला खेळाडू आहे, प्रत्येक दिवस आपल्या बाजूने नसतो, हे प्रत्येक वेळी चित्र दिसतं. कारण क्रिकेट आहे, क्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. टर्न केलाय, पुन्हा एकदा ऑपरेक गोलंदाजी केली. यशस्वीला चेंडू गॅदर करता आला नाही, कारण तोपर्यंत आपण बघतो ती बाईच्या माध्यमातून अजून एक धाव. एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावफलकावर धावा 45 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत तुम्हाला 46. चेसिंग ड्रेसिंग हा 40+ असोसिएशनचा नियम आहे, तो तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 46. 9.25 च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. खेळाच्या पूर्वधात तुम्ही आमचा आवाज ऐकला, त्यानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा जातोय. आमचे सर्वांचे लाडके असे समालोचक तुम्ही बघू शकता, ओमकारजी पाटील सर, मॅन फ्रॉम कोळेगाव. 2 मिनिटं. नेक्स्ट मॅच येते पिसवली 40+ संघ, त्याचप्रमाणे अंतरने 40+ संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर या चाले पप्पू दादा, हरकत नाहीये. वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर. आपण बाहुबली बघितले असतील, आपण सिक्सर किंग बघितले असतील, पण मी एकच बघेन, यष्ट्यांना जेव्हा बॅटिंग करायला येतो स्टंपच्या चिटकून जेवढे षटकार मारणार तेवढे जास्त वेळा बॅट आपटणार आणि षटकार मारणार विस्फोटक फलंदाज आहे. एकदा यांच्या बॅटने जर गेअर टाकला तर मी तर एकच म्हणते, फर्स्ट गिअर मध्ये नसतात, डायरेक्ट टॉप गिअर मध्येच असतात. तर हरकत नाहीये. संघातील सर्वच अंतर्देशीय संघांना विनंती आहे, जेव्हा कुठे तुम्ही याल या नाणेफेकी करून घ्या. पिसवली संघ तुम्ही पण आलायत. कोमल दादा हिरावले यांचा संघ सुद्धा खूप चांगल्या फॉर्म मध्ये. नरेश दादा देखील आले. नरेश दा वेलकम. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण पिसोली संघ सुद्धा सज्ज झालेला आहे. थोड्याच वेळात आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रात सुरुवात करू. तर निर्जय संघाला आहे विनंती आहे, तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ऑनफिल्ड मध्ये जा, आमचे अंपायर थोड्याच वेळात पोहोचतील आणि बॅटर सुद्धा रेडी ठेवा भोपर 40+ संघाने. आणि आम्ही वळतोय परिवर्तनाकडे, ओमकारजी पाटील सरांकडे. गो टू ओमकारजी पाटील सर.
मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. नुकतंच ज्यांचं इथं आगमन झालंय कल्याण डोंबिवलीचं एक नाव क्रिकेट वरती अफाट प्रेम असलेले महेंद्र दादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालं. दादांना मी मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. यायचं व्यासपीठावरती दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दादांचं इथे शुभ आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती. महेंद्र दादा म्हात्रे नेहमी चर्चेमधलं नाव क्रिकेट वरती अफाट प्रेम आणि खुल्या गटातनं ज्यांच्याकडून संघ पुरस्कृत केले जातात असे आमचे कल्याण डोंबिवलीचे महेंद्र दादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. दादांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चला अंतरली संघ संगणक यायचं टॉस साठी टॉस आपण करून घेऊयात. हरकत नाहीये, प्लेअर कमी आहेत, मॅचला अजून थोडा वेळ आपल्याकडे आहे, सो तोपर्यंत नाणेफेकी करूयात. सामना आपण बघतोय एका बाजूला बपर एका बाजूला निळजे. नाणेफेकी जिंकली होती बपरने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, बॉलिंग चांगली झाली, डाव थांबलं. एकूण स्कोर बोर्ड वरती पण बघितलं 45 आणि 46 धाव्यांचं इथं लक्ष करायचं ते मात्र पूर्ण आता टीम बोपरला. निळजेने फक्त 45 लावल्यात. या अगोदरच्या मॅच मध्ये 49च बघायला भेटल्या होत्या, आताही 45. थोडं का होईना धावसंख्या आज थोडीशी कमी बघायला भेटते. 50 ओलांडता आतापर्यंत कुठल्याही संघाला आली नाहीये. 45 झाल्यात, करायचे आहेत 46. आमच्या सोबत आपण बघतोय आता नुकताच जॉईंट झाला इथे मात्र सारांश प्रवीण पाटील संघाची पाहणी करतोय, संघ बघतोय. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये तो बसलाय आणि थोडासा आनंद असेल चेहऱ्यावरती, कारण की बॉलिंग चांगली झाली आहे संघाची. 45 धावा झालेत, 46 करायच्या. सलामी जोडी एंटर झाली आहे. उमेश पाटील आणि योगेंद्र माळी, सॉरी माफ करा, योगेंद्र माळी. उमेश पाटील आणि योगेंद्र माळी जोडी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज जयेश. 30 बॉल करायचे 46 मिनिटांनी पॉवर प्लेचा पहिले षटक डाव कुरतचा गोलंदाज समोर बघतो आपण. फलंदाज आपण बघतोय सॅकेटला उमेश. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल डॉट येतोय. सुरुवात झाली डॉट बॉलने. या अगोदरच्या मॅच मध्ये असंच चित्र बघायला भेटत होतं. दुसरं डाव जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा डॉट बॉलने सुरुवात झाली होती, आताही डॉट बॉलने सुरुवात झाली. दुसऱ्या डावाला जय समोर पुन्हा एकदा उमेश. हो ड्राइव्ह केला बॉलला, बॉलच बॅक टू द ड्राइव्ह, सरळ दिशेने खेळून काढलाय. फिल्डर येतोय लॉंग ऑफ वरून मिस फील्ड, लॉंग ऑनचं त्याला बॅकअप येईल. रामनाथचं तोपर्यंत 2 धावा. थोडीशी मिसफिल्ड बघायला भेटल्या आपण तिथे बघितलं तर समोर आणि बॅकअप येईपर्यंत त्या 2 धावा करायचं आहे. एकूण 46 झाले, 2 बॉलही झाले 2. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू मैदानावरती आपण बघतोय. जयेशला समोर असेल फलंदाज उमेश, 9 सेकंडला जोगेंद्र माळी जोडी खेळतीये. 2 बॉलवर 2 झालेत, 2च फिल्डर. 30 सेकंडच्या बाहेर पॉवर प्ले सुरू आहे. फटका चांगला ड्राइव्ह केलाय, मिड विकेटला बॉल जाईल सीमा पार. घात मोठी आणि पॉवर प्लेचा योग्य वापर. येतोय पहिला चौकार. आपण बघतो दाफलकावरती 6 झाल्यात. पुन्हा एकदा लॉफ्ट ड्राव करायचं होतं, चेंडू आणि बॅट संपर्क नाही. या समोर डिलिव्हरी, समोर बॉल थोडा खालीच राहिला. डॉट बघायला भेटतोय, तोही कमबॅक लगेच पुढच्या बॉलवर जयेशचा.
झालंय संपन्न पहिला बिनबाद 9 करायचे आहेत 46 म्हणजे आता गरज असणारे 24 मध्ये 37 धावांची. लागलेत 9 करायचे आहेत 46 बॉल बाकी 24 धावा हव्यात 37. 3 फिल्डर आता थर्ड यार्ड घेराच्या बाहेर दिसेल. थोडासा बदल केला जातो फिल्डिंग मध्ये. मिड विकेट असेल उभा, वायडिशला असेल लॉंग ऑन लॉंग ऑफ असेल थोडा वायडिश आणि थोडा थोडा सर्कल होतो. पुन्हा एकदा जो बदल फिल्डिंग मध्ये गोलंदाज ट्रॅक वरती आपण बघतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय जेव्हा पहिला बॉल थोडासा यॉर्कर लेंथ आणि तो सरळ रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. अशीच बॉलिंग करावी लागेल, डॉट बॉल्स टाकावे लागतील, थोडा दबाव ठेवावा लागेल, विकेट काढावी लागेल. त्यानंतर बॉलिंग ट्रॅक वरती फटका चांगला आहे, गॅप सुद्धा फिल्डर उभा आहे तिथे येतोय. पहिल्याच बाउन्स वरती उचलतोय, सेकंडला चान्स घेतली आहे, फेकी येते थोडीशी दुरावली आहे, लांब झाली फेकी आणि तोपर्यंत या 2 धावा. 2 स्कोर बोर्ड आता पुढे जाईल. 10 फलकावरती लागलेत 11. मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंक आणि 11 वरती स्कोर बोर्ड आपण बघतोय. 11th ऑन स्कोर बोर्ड. बॅटिंग चांगली होती, सिंगल डबलने स्कोर बोर्ड पुढे नेले जाते. चौकारी आला होता या अगोदर एक करायच्या 46 झाल्यात 11 अजून हव्यात 35. फिल्डिंग मध्ये थोडा बदल बघायला भेटतोय. ऑन साइडला जो फिल्डर मिड विकेट त्याला आता थोडं आतमध्ये आणलं जातंय आणि हरेश आतिक तिथे चाललाय. पॉइंटचा फिल्डर मध्ये हा बदल केला जातो आणि हा बदल बघायला भेटतो लगेचच तेव्हा अनन्य केलेला. शॉटला स्वीपर कव्हर उभा आहे, शॉटला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये उभा आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडा शॉट मध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी समोर फिल्डर उभा आहे. फटका इथेही चांगला, पुन्हा तिथे फिल्डर उभा आहे. मिड विकेट वरनं अरे जातोय, पहिल्याचा टेमला उचलून फेकतोय, फेकी गेरेल तोपर्यंत या अजून 2 धावा. 2 स्कोर बोर्ड आता पुन्हा पुढे जाईल 13 वरती. 10 फलक आपण बघतोय. सिंगल डबलने पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कॅपिटलाइज करता येत नाहीये. चौकार आला होता पहिल्या ओव्हर मध्ये, तोही 3ऱ्या बॉल वरती. त्यानंतर 3 दुहेरी बघायला भेटल्या. स्वीप करायचं होतं इथे, अपील केलं जातं. एक्झॅक्टली अपील आता बॅट कट साठी केलं होतं. असं वाटलं होतं की बॅटला स्पर्श करून बॉल गेलाय की काय, पंचांनी स्पष्ट नकार दिला. डॉट बॉल. चांगली बॉलिंग, कमबॅक चांगला आहे देवानंद बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा लॉफ केल्या बॉलला, फटका चांगला, पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डर दूर वरती हरेश प्रयत्न करेल त्याचा हवा का बाहेर, बॉल सीमा पार, विकून जाईल डीप मिड विकेटला आणि घेऊन जाईल धावा ही 4. आता पुढे जाईल वेगाने, सर्केल 10 फलकावरती 17 लागलेत. स्कोर बोर्ड. बराच वेळा चौकार, बॅटच्या आतलीकडे बॉल थांबलाय, फॉलो थ्रू मध्येच बॉलर धावत होता पण रक्षक आला चेंडूवरती, तोपर्यंत सिंगल.
सिंगलने स्कोरबोर्ड 18 वरती षटक झाले संपन्न. दुसरं 2 षटक अखेर बिनबाद धाव संख्या फलकावरती 18. करायचं आहे मैदानावरती 46 झाल्यात. 18 म्हणजे आता गरज आहे 18 बॉल मध्ये 28 धाव्यांची. बॉलवरती पुन्हा जयेश. अपील 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 मध्ये उत्साह. जयेशा पंचाने स्पष्ट नकार. थोडा बाहेर चालला पिचिंग आणि लेग बाहेरचे धाव. सेकंड स्पेल मध्ये जयेश पुन्हा आला आणि पहिल्या ओव्हर मध्ये जयेश केलं 9 धावा त्याने दिल्या होत्या. मागच्या ओव्हर मध्ये 9 धावा एकंदरीत 18. इथे सिंगल लेग बायचे बघायला भेटते. हो कलात्मक फटका केलायचा होता. जमलं नाही. फारसं एलिव्हेशन झालं नाही. बॅटचा थोडासा वरच्या बाजूने बॅटची इनर एज घेऊन बॉल निघून गेला. शॉट लॉंग लेगला फील्ड झाला तोपर्यंत 2 धावा. 2 स्कोरबोर्ड पुढे जाईल दाफलकावरती. एकूण धावा आपण बघतोय लागतात ते म्हणजे 21. बराच वेल स्टेअर झाला. फिल्डर धावतोय पाठमोरा. त्यासोबत एक स्ट्राइक डीप मध्ये चेंडूवरती पहिल्या सप्प्यावरती उचलून फेकेल तोपर्यंत सेकंडला पुन्हा चान्स. 2 धावा अजून कंप्लीट. सिंगल डबल स्कोरबोर्ड 23 वर पोहोचतोय. पुन्हा दुहेरी मिळताय. दुहेरीने स्कोरबोर्ड आता चाललाय 23 वरती करायचा आहे 46 म्हणजे अर्धा पल्ला आता पार झाला. अर्धा पल्ला अजून पार करायचा आहे. बॉल झाले 3. एकंदरीत 15 बॉल मध्ये 23 झालेत आणि 15 बॉल अजून बाकी आहे ज्यामध्ये करायचे आहेत अजून 23 धावा. पुन्हा बॉल तिथेच थांबतोय. थर्ड्या सगळ्याच्या आतमध्ये यष्टीरक्षकाला पुन्हा ती अपील बघायला भेटली होती. पुन्हा लेग बायची धाव बघायला भेटतीये. सिंगल डबल येते धावा येते धावा येणं गरजेचं. स्कोरबोर्ड थांबता कामा नाही कारण की सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा तुम्ही एक एक धाव 2-2 धावा घेता तेव्हा तुमचा तो आत्मविश्वास मैदानावरती कायम असतो. डॉट बॉल खेळता तेव्हा तुमच्यावरती दबाव जो असतो. पुन्हा ड्राईव्ह केल्या बॉलला. बॉलिंग चांगली होती. फिल्डिंग थोडीशी रनकडनं खराब झाली. फिल्डिंग 2 धावा पुन्हा मिळतील. थोडं नाराज होतोय गोलंदाज. थोडे फिल्डरही नाराज होत आहेत. चढ उतार भागामुळे कधी कधी बॉल वेगाने येतो. कधी कधी आउटफील्ड मध्ये ते चेंजेस बघायला भेटतात. 2 अजून मिळाला. 2 ने आता स्कोरबोर्ड पुढे जात असताना आपण बघतोय दहा फलकावरती 25 धावा 25. 26 आहेत आय थिंक आणि इथनं बॉल चाललाय वेगाने. प्रयत्न केले अडवला. स्टॉप बॉलला थांबवलंय. अजून 2 धावा 2 ने. स्कोरबोर्ड 28 वरती पाण्याची मागणी केली. 28 28 झालेत म्हणजे आता गरज आहे. येणारे बॉल
बघा पिसवली संघाने संघानायक आलेले आहेत. सो अंतरली संघ वारंवार रिक्वेस्ट समोर तुम्ही बसलात सो प्लीज टॉस साठी या. टॉस करून घेऊयात. बाकी डिसिजन वगैरे काय असेल ते थोड्या वेळामध्ये पोहोचलो तरी चालेल. चला अंतरली संघ बघा वारंवार रिक्वेस्ट करतोय टॉस साठी या प्लीज. तुम्हाला वेळ दिला जाईल, थोडा वेळ दिला जाईल. मनोज दादा हो डॉट बॉल येतोय. चांगला बॉल होता इथे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज रामनाथ. धावकर्ता गोलंदाज आहे. फुल लाईन इथे पुन्हा प्रयत्न. तोच फटका इथे जमलं नाही. बॉल मागे. पॉइंटचा फिल्डर तिथे उभा आणि सिंगल लेग बायची बघायला भेटते. पायाला स्पर्श करून बॉल निघून गेला मागे आणि तिथे फिल्डर उभा. प्रोटेक्शन दिलं. चांगली फिल्डिंग झाली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 10 फलकावरती एकूण धावा 29 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही गरज आहे 17ची. बॉल बाकी आहे 10. कमबॅक करावा लागेल. 2 मध्ये फक्त एकच दिली आहे रामनाथ. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फिल्डर धावतोय. बराच दूर वरनं पाठला करावा लागेल हरेश आणि त्याला बॅकअपही तिथे येते. तोपर्यंत सेकंडला चान्स घेतले. 2 अजून कंप्लीट झालेत. सिंगल डबलने फारसं काही बिघडणार नाही. मोठा फटका मारावा लागेल. गरज निवांत मोठ्या फटक्यांची. नाणेफेकी आपण करतोय अंतरलीच्या विरोधामध्ये. पिसोली कॅप्टनही आलेले आहेत. फटका इथेही चांगला आहे. फिल्डर तिथे उभा आहे. मिडवे डीप मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग होतीये. चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत सिंगलने स्कोरबोर्ड आपण बघतोय. 10 फलकावरती लागतंय. धावा एकूण 32. फुल पुन्हा एकदा थोडा बाहेरच्या दिशेने रक्षकाने चुकी केली आहे. सिंगल तिथे मिळेल. 22ची धाव मिळेल. धावा येत आहेत. धावा कशा येऊ द्या त्या गरजेच्या आहेत भोपोर संघाला आणि तिथे मिळत आहेत. लेग बाय असेल त्यानंतर मिसफिल्डच्या असतील 22च्या असेल कशाही धावा येऊ द्या. कारण की या ओव्हर मध्ये काही मोठा फटका रामनाथ आतापर्यंत मारूच दिला नाहीये. चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चांगला बॉल. धाव घेण्याचा अटेम्प्ट. रनआउट आणि झालाय फलंदाज इथेही बाद. चुकी केली फलंदाज उमेशने. धक्का बसतोय. रनआउटचा पहिला. धावा आल्या उभ्या या ओव्हर मध्ये 5. त्यामध्ये सांघिक यश आणि आता गरज आहे 6 बॉल मध्ये आता बघायला गेलं तर 13 धाव्यांची. टॉस आपण करूयात. नाणेफेकी पण करूयात. नुकतंच ज्यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती महेंद्र दादा म्हात्रे दादांना मी इन्व्हाइट करेन. आपल्या शुभाशय आपण करूया. नाणेफेकी एका बाजूला पिसवली एका बाजूला अंतरली. टॉस केला जाईल. आमचा प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स आपण बघतोय. श्रद्धांजली चषक 2026 बेतवडे स्पर्धा आपण एन्जॉय करतो. तिसरी मॅच नाणेफेकी झाली. नाणेफेकी जिंकले पिसवली संघाने आणि डिसिजन आपल्यापर्यंत थोडाच वेळाने पोहोचेल. टॉस झाला. टॉस तो जिंकलाय मात्र इथनं पिसवली संघाने. धावा झाल्या 10 फलकावरती. एकूण आपण बघतोय 33. गरज आहे 13 धावेची. गरज होती 18ची. बॉल बाकी होती तेव्हा 12 आल्या. फक्त धावा 5 ज्यामध्ये सांघिक यश आणि आता गरज आहे 6 मध्ये 13 धावेची.
जोगंदर अजून खेळतोय. नवीन फलंदाज सचिन आलाय. करायचा आहे 46 हव्यात 13 बॉल बाकी आहेत 6. श्रीराम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. अपील 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 उत्साह अपील मध्ये नकार पंचांचा येतोय. स्पष्ट लेग बायची धाव. सामन्यामध्ये अजून रंग निर्माण आहे. सामना अजूनही बाल्यांचा चुरस निर्माण आहे. दुसरी मॅच आपल्या समोर रंगतीये. एका बाजूला निलजे एका बाजूला भोपर. कोण जिंकणार सामना उत्खंड असे गेला लागले. बॉल बाकी 5 हव्या धावा 12. कंपल्सरी चेसिंग आहे. 40+ चे नियम आहेत. त्या नियमावरतीच आपण चालतोय. मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे. जमलं नाहीये. डॉट बॉल. बॉल बाकी आहेत 4 धावा हव्यात 12. 2 मोठे फटके आता मारावे लागतील. एक चौकार एक षटकार किंवा 2 षटकार. पण श्रीराम पाटील हे सांगतोय मी देखील कमी नाहीये. माझ्याकडे क्षमता आहे. माझ्याकडे ताकद आहे. गुणवत्ता आहे. कारण की 40+ म्हटलं तर अनुभवाचंच क्रिकेट आहे. आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आता बॉलिंग टाकतोय. फटका सध्या चांगला आहे. स्क्वेअर लेगला बॉल ऑल दी कार्पेट. पंचांचा इशारा. 4 धावेचा. सामन्यामध्ये पुन्हा आता बदल झालाय. रंग निर्माण केला त्या चौकाराने. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या 38 म्हणजे आता गरज आहे 8 धावेंची. जिथे बॉल बाकी आहेत 3. 3 मध्ये 8. फिल्डिंग मध्ये बदल दिसेल. अरे हो एक्झॅक्टली दिसतोय. फिल्डिंग मध्ये थोडा बदल दिसतोय. मिड विकेट थोडासा सरकवला जातोय. स्क्वेअर लेगचा मधोमध तो फिल्डर उभा केला जातोय. स्वीपर कव्हर बाउंड्रीचा प्लेअर आता डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप स्क्वेअर लेगला आणला जातोय. जो बदल बघायला भेटतोय. पॉइंटला फिल्डर उभा आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये उभा आहे. वाईडिशला लॉंग ऑफ काऊ कॉर्नर. डीपला मिड विकेट काऊ कॉर्नरला असेल एक फिल्डर. स्क्वेअर लेग असेल डीप मध्ये. चौथा बॉल या ओव्हरचा. श्रीराम पाटील 3 बॉल 8 धावा. अजून एक मोठा फटका मारावाच लागेल. फुल लेंथ बॉल हवे मध्ये. डीप मिड विकेट डाऊन दी बॉल आणि सेल ड्रॉप. सेकंड ला चान्स आणि आता दुसरी धाव धोक्याची होती पण तीही झाली आहे कंप्लीट. आता 2 बॉल 6 धावा. व्हॉट अ मॅच. एक चौकार आणि सुटलेला झेल किती मागात पडेल. फुल टॉस बॉल होता. फार संधी होती ती स्वीकारता आली नाही. एलिव्हेशन झालं नाही. जो फटका कन्वर्ट करायचा होता तो करता आला नाही. 40 झालेत. 6 हव्यात करायच्या 46. बॉल बाकी आहे 2 हव्यात धावा 6. या बॉल वरती सामन्याचं पूर्णपणे भवितव्य श्रीराम. ओ चांगला बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल चाललाय सी मारायच्या बाहेर. विजयाच्या दिशेने आता 2 पाऊल दूर आणि 4 पावलं पुढे चालली आहेत. आज चौकार येतोय. विजयाचे दरवाजे तर उघडलेत पण आता 1 बॉल आणि धावा हव्यात 2. टाळ्या झाल्या पाहिजे त्या बॉल साठी. टाळ्या झाल्या त्या सामन्यासाठी. कोण जिंकणार कोण हरणार. दबाव दबाव थोडा का होईना गोलंदाजावरती थांबलाय. बॉल टाकण्याआधी चेहऱ्यावरती स्मित असतं श्रीराम पाटीलच्या. पण इथे थोडं का होईना टेन्शनही आलं असेल. उत्खंड अशी गेला लागलीये. 1 बॉल 2 धावा. फिल्डिंग मध्ये बदल. जिथे मात्र फिल्डर होता मागे फाईनचा त्याला आता समोर आणलं जातं. डीप मिड विकेट 30 सर्कलच्या आतमध्ये. 1 बॉल 2 धावा. सामना कोणी जिंकू द्या पण विजय मात्र क्रिकेटचाच होईल.
आणि ते झालाय आउट. या अगोदर 2 चौकार, दुहेरी झेल ड्रॉप, जीवदान मिळालं. गलती केली, चुकी केली, सर्वच काही या एका बॉलने केलंय. जसा बॉल हुकला आणि सामनाही गमवावा लागला. एक बॉल मध्ये हव्या होत्या 2. श्रीराम पाटीलचा आत्मविश्वास कायम होत आणि त्या जोरावरती हा डॉट बॉल आणि त्यामध्ये ही विकेटही मिळाली. फलंदाजही झालाय बाद.